TN महाराष्ट्र न्यूज चॅनल. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सोलापूरच्या नूतन उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी दयानंद शिक्षण संस्थेच्या ऐतिहासिक संग्रहालयाला भेट देत वारसा आणि इतिहास जतन करण्याचा संदेश दिला. दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद सेंटर फॉर प्रेझर्वेशन ऑफ हेरिटेज येथे प्राचीन अश्मयुगीन वस्तू, शिल्पकला, ऐतिहासिक अवशेष आणि सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात आले आहे. उपमहापौर देवकर यांनी संग्रहालयातील विविध दालनांची अभ्यासपूर्वक पाहणी केली. यावेळी संस्थेचे प्रशासक विजय कुमार उबाळे यांनी संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तूंची माहिती देत संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. सोलापुरातील हेरिटेज वास्तू आणि ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख व्हावी यासाठी हे संग्रहालय अधिक विकसित होणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी सांगितले. सोलापूर महानगरपालिका आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून सोलापुरात एक आदर्श आणि समृद्ध संग्रहालय उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्राध्यापक विश्वनाथ जोजन, प्राध्यापक महेश साखरे, प्राचार्य शिवाजी शिंदे, प्राध्यापक मनीषा पाटील, प्राध्यापक स्मिता जगताप, दामाजी सर, राकेश उदगिरी, संतोष यादकर, प्राध्यापक क्षीरसागर, प्राध्यापक रेवनसिद्ध बेरंगीकर, प्राध्यापक गणेश सातेतुल्य, विश्वनाथ बिराजदार, प्राचार्य व प्राध्यापक वर्ग तसेच पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर आदी उपस्थित होते. त्याच पद्धतीने मग एकदम मायक्रोलिथिक म्हणजे इथं दगडी ग्रेड्स पण बनवले गेलेले होते. मायक्रोलिथिक हो, लाकडी ओळख्याला हाडाला वगैरे लावून ते शिकार केलं जातं. हे सगळे ओरिजिनल आहेत अश्मयुगीन पिरियडमध्ये. सोलापुरातल्या काही लोकांनी हे भांडी वगैरे जुन्या काळातली गिफ्ट 100-150 वर्षापूर्वी शहरातल्या काही लोकांनी स्थिती म्हणजे तसं त्यांनी दिलेलं आपण ठेवायचा प्रयत्न केला. हे माप सगळे आणि हे आपलं मराठा कालखंडातील पगडी अक्कलकोटचा राजवाडा शस्त्र आहे. म्हणजे खूप छान म्हणजे आशिया खंडातला तो सर्वात मोठा शस्त्र आहे. असा पूर्ण इतिहास वाचण्यासारखं वाटलं. म्हणजे हे नेपाळमधून आम्हाला या ठिकाणी दिलं गेलेलं. म्हणजे एका लाकडावरती त्यांनी ती शिल्प दान करतात. सुरुवातीच्या काही किती लांब असतं तुम्ही आता छान वाटलं.